हॅलो स्टुडंट्स, मराठी शॉर्ट हँड 60 शब्द प्रति मिनिट डिक्टेशनसाठी तयार रहा. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मला हे नमूद करणे आवश्यक वाटते की लोकशिक्षणाचे हे कार्य केवळ शासनाच्या प्रसिद्धी विभागाच्या माध्यमातूनच पार पाडले जाणार आहे असे नसून त्याकरिता या सभागृहातील सदस्यांचेही सहकार्य शासनाला घ्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सेवाभावी समाजसेवकांनी स्थापना केलेल्या सामाजिक संस्था आहेत त्यांचीही मदत शासनाला घ्यावी लागणार आहे. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे या समाजसेवकांनी तसे सहकार्य अनेक क्षेत्रात शासनाला देऊ केले आहे. त्याचप्रमाणे या सभागृहातील सन्माननीय सदस्यही आपापल्या मतदारसंघात लोकशिक्षणाचे हे कार्य हाती घेतील. यात हाती घेतलेल्या विविध धरण योजना केवळ विस्थापित होणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समाधानकारकपणे न सुटल्यामुळे मार्गी लागलेल्या नाहीत. विस्थापित होणाऱ्या लोकांचा प्रश्न गंभीर नाही असे मला म्हणावयाचे नाही, परंतु शासन त्यांना देऊ करीत असलेल्या पर्यायी जागेवर जाण्यास ते तयार नसल्यास त्यांना समजावून सांगून त्यांना त्या जागेवर जाण्यास तयार करणे हे सामाजिक कार्यकर्त्याचे काम आहे. परंतु आज विशिष्ट ठिकाणीच आम्हाला पर्यायी जमिनी मिळाल्या पाहिजेत असा हट्ट विस्थापित होणारे लोक धरतात. त्यांना समजावण्यात अनेक वर्ष निघून जातात. या काळात धरणाचा खर्च अनेक पटींनी वाढतो व पर्यायाने राज्याचेच नुकसान होते. ही गोष्ट या लोकांना समजावून सांगण्याची जबाबदारी समाजसेवकांचीही आहे हे मला प्रामुख्याने सांगावयाचे आहे. थँक यू स्टुडंट्स.